बंडखोर युवा काँग्रेसी नेता म्हणून हितेंद्र ठाकूरांचा वसईच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला। मी कट्टर विरोधक होतो, फक्त मोर्चे काढणं ह्याने प्रश्न सुटत नाही। एक अपक्ष आमदार, त्यांची कॅपॅसिटी किती असणार? विरोधासाठी विरोध करणं निराळं, पण त्यांच्या विरोधात ह्या लोकांनी कोणाला उभं केलं? खाकी वर्दीतला गुंड प्रदीप शर्मा, तरी सुद्धा त्याला हरवून दाखवलं। प्रदीप शर्मा बरोबर तुलना करणं हाच एक मोठा अपमान आहे। वसईचं चित्र बदलायचं असेल, कायापालट करायचं असेल तर आमदार हितेंद्र ठाकूरांच्या सोबत काम करावं लागेल। मला एक आश्चर्य वाटलं असं सुरुवातीला की ज्या अप्पावर मी इतकी कडवी टीका केलेली आहे, अप्पा मला दोस्त म्हणून स्वीकारतील करता, पण अप्पाने माझ्या सगळ्या शंकांचं निरसन पहिल्या भेटीत केलं। अप्पा को मैंने कहा कि ये आपके प्रोग्राम में बैठता है कि मुझे मालूम नहीं, लेकिन आप यदि आप इच्छा है आप में तो ये काम हो सकता है। अप्पा ने इमीडिएट दूसरे दिन ही इंजीनियर को भेजा, सर्वे किया और काम शुरू हो गया। 15 दिन में काम हो गया। फक्त विरोधक जे होते त्यांनी नेमके अप्पांची त्याच्यात त्या धमकीत अप्पांमध्ये त्यांना गुंड दिसला। लोकांना हा गुंड हवा होता अशा पद्धतीचा। मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ। एक ऐसा शख्स जिसने लगातार वसई तालुके में कई राजनीतिक उठापटक देखी, लेकिन 35 वर्ष की अपनी राजनीतिक कार्यकाल में कभी हार नहीं देखा, जिसने लगातार सत्ता के साथ में और जनता के साथ में अपना मेल मिलाप बनाए रखा, वो उसका प्रमाण मिलता रहा चुनाव के नतीजों के साथ में। नाम है हितेंद्र ठाकुर, लोग उन्हें अप्पा कहते हैं। उनके विषय पर, चूँकि उनका 3 अक्टूबर को जन्मदिन है, लेकिन उनके विषय पर विरोधक 1980 से अब तक में 1980 और 90 के दशक के समय, उस समय एक विरोधक थे, जनता दल के नेता, उस समय लगातार काम कर रहे थे युवा के रूप में, युवात्मक शैली के रूप में, साहित्यकार भी हैं, लगातार उन्होंने गवर्नमेंट सर्वेंट में भी अपना योगदान दिया है। आइए उनसे मुलाकात करते हैं और बातचीत करते हैं कि उनका क्या कुछ कहना है हितेंद्र विष्णु ठाकुर उर्फ अप्पा जी के बारे में, उनके विचार क्या हैं। सबसे पहले आपको नमस्कार। नमस्कार, कैसे हैं आप? नमस्कार मंडळी, कैसे हैं आप? बिल्कुल ठीक हूँ। अप्पा हितेंद्र ठाकुर के बारे में कहा जाता है कि उनकी यात्रा कभी हार नहीं देखने वाली थी, तो 1990 से लेकर 2024 के बीच में क्या ऐसा विशेष बदलाव रहा जो लगता है कि नहीं ये बदल गए हितेंद्र ठाकुर? हितेंद्र ठाकूर यांचा वसईच्या राजकीय क्षितिजावर जो उदय झाला तो 1989 1989ला एक बंडखोर युवा काँग्रेसी नेता, बंडखोर युवा काँग्रेसी नेता म्हणून हितेंद्र ठाकूरांचा वसईच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि त्या क्षणापासून आजपर्यंत अखंडपणे जे त्यांची यात्रा सुरू आहे, जनतेचा वाढता विश्वास, जनतेचं प्रेम, ह्या वसईमध्ये अनेक धर्मीय लोक आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिस्ती आहेत, हिंदू आहेत, दलित आहेत, कोळी बांधव आहेत, ह्या सगळ्यांचं निर्भेळ प्रेम हितेंद्र ठाकूर उर्फ अप्पा ह्यांना मिळत गेलं। ह्याचं कारण एक अत्यंत प्रभावी अशी कार्यशैली, कार्यकर्त्यांना जोडण्याची क्षमता आणि एक कला, त्यामुळे त्यानं प्रत्येक समाजाला हा आपलाच नेता आहे ही भावना लोकांच्या मनात रुजत गेली उस समय। हां, आपणचं सुरुवात जी झाली ही 1989ला सांगितलं, तेव्हा त्यावेळेला अप्पा विद्यार्थी दशेमध्ये असलेला एक युवा नेता वाटत होता। आज अप्पा 35 वर्षानंतर अप्पा, आज आपण त्यांचा 63वा वाढदिवस साजरा करीत आहोत। ह्या ठिकाणी अप्पांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक महत्त्वाचे जे पैलू आहेत त्याकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे। महत्त्वाचे पैलू असे की ह्या माणसाने वसई तालुक्याच्या जनमानसात स्वतःचं असं जे स्थान केलं ते प्रत्यक्ष काम करून। एक अपक्ष आमदार, त्यांची कॅपॅसिटी किती असणार? तरी सुद्धा लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा अशा केल्या। अप्पांचं सुदैव आणि जनतेचं सुदैव असं की वसईत त्यावेळेला थोड्याच दिवसात अप्पांची वाटचाल सुरू होत असताना 4 नगर परिषदा अस्तित्वात आल्या, ज्यांच्यावर त्या काळी वसई विकास मंडळ ह्यांचा कब्जा होता। हळूहळू त्या 4 नगरपालिकांचे विलीनीकरण होऊन एक महानगरपालिका अस्तित्वात आली 2009-10। हां,
आता त्यानंतर त्याच्यावर मजबूत पकड आपणची जी काही सुरू झाली, त्याच्यातून महापालिकेच्या माध्यमातून जी विकास कामं झाली ही आजपर्यंत कुठल्याही नेत्याने आजपर्यंत केलेली नाही. वसईचा हा जो संपूर्ण हरित पट्टा आहे ग्रामीण भाग, ह्या ग्रामीण भागांचं संपूर्ण चित्र बदलण्याचं सारं श्रेय हे अप्पांना आहे. नहीं, कई लोग विरोधक में कहते हैं कि 90 के हितेंद्र ठाकुर वो अलग थे, उनसे मिलते समय, और उसमें बहुत बार तो 1994-95 के अखबार अगर आप निकालें तो उसमें कई तरह के गुंडा शब्द और इस तरह के शब्दों के अखबारों में भी लिख के आया था, और विरोधक भी बार बार गुंडा शब्द और बहुत सारे प्रयोग करते. मिलने से पहले डरना और अलग अलग छवि तैयार करना, ऐसा था? ये झूठा प्रचार है, उसमें सच्चाई बिल्कुल नहीं है. अप्पा एक विद्यार्थी नेता म्हणून सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे आणि एक लोकप्रिय विद्यार्थी नेता. अप्पांच्या भोवती गुंडगिरीचे हे लेबल लावणं हे विरोधकाकडे दुसरा मुद्दाच नसल्या कारणाने बदनामी करायची, लोकांच्या मनात त्यांचं जे स्थान निर्माण झालंय त्याला तडा जाण्याचं काम करायचं, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा ते झालं नाही, कधीच झालं नाही. अप्पांच्या नावाभोवती किंवा अप्पांच्या कुटुंबात ज्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी, त्यांचा एक मुलगा क्षितिज ठाकूर हे एक लोकप्रिय आमदार आहेत, सुपारांतून निवडून आलेले आहेत. आता त्यांचे विरोधासाठी विरोध करणं निराळं, पण त्यांच्या विरोधात ह्या लोकांनी कोणाला उभं केलं? खाकी वर्दीतला गुंड प्रदीप शर्मा ह्याला उभं केलं, तरी सुद्धा त्याला हरवून दाखवलं. प्रचाराचा मुद्दा नव्हता. प्रदीप शर्मा बरोबर तुलना करणं हाच एक मोठा अपमान आहे, पण त्यांनी हरवून दाखवलं. तीच परिस्थिती आमदार हितेंद्रजी ठाकूर उर्फ अप्पा ह्यांच्या वाट्याला आली. अप्पांच्या विरोधात बोलण्यासारखा मुद्दा तर काहीच नाही. तुम्ही पण विरोधात होता ना? आम्ही कट्टर विरोधक होतो. जेव्हा आम्ही कट्टर समाजवादी म्हणून वसईतल्या अनेक नेत्यांच्या बरोबर व्यासपीठावर मी बसलेलो आहे. वसईतली समाजवादी चळवळ मजबूत करण्याचं काम ज्या फार थोड्या लोकांनी केलंय त्यापैकी मी एक होतो. आणि मला अभिमान वाटतो की समाजवादी विचाराचे संस्कार आमच्यामध्ये जे काही झाले ते जयप्रकाश नारायण, नानासाहेब गोरे, SM जोशी अशा नावांची सुद्धा आमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव होता. अप्पाकडे झुकण्याचं जे कारण होतं की वसईत एक क्रांती होते, अप्पांच्या नावाने क्रांतिकारक बदल झालेला हा लोकांच्या समोर आलेला. आप विरोधक थे, भाषण विरोध में दिए, चुनाव के टाइम पे भी मुझे लगता है वो पहला जब 90 के पहला इलेक्शन उसमें भी आप विरोध में ही थे. तो कभी विरोधक के बाद में जब उनसे मुलाकात हुई तो ऐसा ही लगा कि अभी जाऊंगा तो वो जो एक छवि बनी है, ये इतने ठाकुर के पास जाओगे तो डांट कर बात करेंगे, चिल्ला कर बात करेंगे, फिर मैंने इतने भाषण दिए तो मुझे इज्जत मिलेगी, सम्मान मिलेगा कि नहीं मिलेगा, तो ऐसा कुछ नाही. माझ्या मनात एक हे होतं, एक इच्छा अशी होती. कैसे मुलाकात कैसे हुई? नाही, मुलाकात जी पहिली मुलाकात झाली ती पण आठवण राहण्यासारखी. मी जेव्हा निर्णय घेतला की समाजवादी या मंडळीपासून आता आपण अलग होणार, कारण काही उपयोग नाही, फक्त भाषण करणं, विखंडन झाली होती तुमचे, फक्त मोर्चे करणं ह्याने प्रश्न सुटत नाही. प्रश्न समाजवादी त्यावेळी जे समाजवादी होती ते विखंडन झाली होती असं है ना. ते त्यानंतर जनता दल झालं, जनता पार्टी झाली सुरुवातीला, त्यानंतर जनता दल झालं. पण आमच्या मनातला एक आत्मविश्वास सांगत होता की जनता दलाबरोबर राहून कुठल्याही प्रकारचे विकासाची कामं होणार नाही. बरोबर. वसईचं चित्र बदलायचं असेल, कायापालट करायचं असेल तर आमदार हितेंद्र ठाकूरांच्या सोबत काम करावं लागेल. त्यांच्या भेट कशी झाली? नाही, त्यांची पहिली भेट झाली की अनेक त्यांच्या बरोबर असलेले बरेचसे नेते मंडळी मला भेटले. त्याने सांगितले की तुमच्या वसई विकास मंडळामध्ये तुमचं स्वागत करणारा एक मोठा कार्यक्रम आपण, त्यावेळीची वसई विकास मंडळ आता बहुजन विकास आघाडी, आणि त्या निमित्ताने त्या कार्यक्रमाला वसईत बहुजन विकास आघाडीचे सगळे नेते त्या कार्यक्रमाला हजर होते माझं स्वागत करायला पक्षात. अच्छा. हां, पण आप्पा कुठेतरी बिझी होते, आप्पा त्या कार्यक्रमाला आले नाही. पक्षप्रवेश था? पक्षप्रवेश. ओके. मी अधिकृतपणे आलो. मी त्या वेळेला सांगितलं की मी कुठल्याही निवडणूक मी कधी लढवणार नाही, कुठल्या पदाची मला आशा नाही. आपण काय सांगितलं तुम्हाला? आपणच्या पहिल्या भेटीमध्ये आपण जिंकलं. आपण सांगितलं कालपर्यंत माझा असलेला कट्टर विरोधक आज माझा एक सहकारी बनून येतो, ह्याचं मी स्वागत करतो. आपण मला गळा भेट केली. आपणचे ती जी काही जोडण्याची कला आहे, एक निर्भेळ प्रामाणिकपणा बरोबर ज्यांच्या चेहऱ्यावर मला दिसला. आणि त्या दिवसापासून आप्पा माझे एकदम जवळचे मित्र म्हणून ते हे केलं. आमच्या संपूर्ण ग्रामीण भागात ज्या काही सुधारणा झाल्या महापालिकेच्या माध्यमातून, त्या सुधारणा मी एकटा त्याचं श्रेय घेत नाही.
पण जी जी कामं माझ्याकडून ज्या लोकांनी या विभागात. आपापर्यंत पोहोचवली या विभागात. हा या विभागात, इव्हन ह्या आजूबाजूच्या गावात सुद्धा गासपासून वाघोली ह्या जे कार्यकर्ते होते त्याने सांगितले की आप्पांची तुझ्याबरोबर असलेली दोस्ती या संपूर्ण भागांचं कायापालट करून दाखविली, आणि तसंच झालं. आता मला एक आश्चर्य वाटलं असतं सुरुवातीला की ज्या आप्पावर मी इतकी कडवी टीका केलेली आहे ते आप्पा मला दोस्त म्हणून स्वीकारतील एक कार्यकर्ता, पण आप्पाने माझ्या सगळ्या शंकांचं निरसन पहिल्या भेटीत केलं आणि एक विश्वासाचं नातं सुरू तो झालं. विरोधक कहते हैं कि अगर भाषण दे दिया उनके खिलाफ तो मिलना मुश्किल, वो अब हितेंद्र ठाकुर कुछ भी कर सकते हैं, वो किसी से पिटवा सकते हैं, ऐसा चलता है ना वातावरण में कि अगर प्रेस कॉन्फ्रेंस किया, भाषण दिया तो अभी कुछ भी कर सकते हैं हितेंद्र ठाकुर. तो ये इस तरह का स्वभाव कभी रहा है? नाही. कभी आपने ह्या सगळ्या रचलेल्या कथा आहेत त्यांच्या विरोधात लोकमत हे करायचं तर आम्ही हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात लढतो हे दाखवलं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं बेस नाही अशा पद्धतीचा तो प्रचार होता, लोकांनी स्वीकारला नाही. हितेंद्र ठाकूर प्रत्येक वेळेला नव्या विक्रमाने निवडून येत गेले. अच्छा, वो जो इलेक्शन 6 महीने पोस्टपोन्ड हुआ था 1995 में, हाँ, प्रशासन बार बार यहाँ पर पुलिस का पूरी तरह बंदोबस्त लग गया था. हितेंद्र ठाकुर जी ने ऐलान किया था कि आप मुझे जेल में डालिए लेकिन इलेक्शन करिए. वो कहानी क्या है, आखिर क्यों ऐसा कहना पड़ा, आप जानते होंगे इस बारे में? नाही, त्यावेळेला असं होतं की इलेक्शन झालंच तर हितेंद्र ठाकूरच निवडून येणार. अच्छा, ये था. हा, तर ये विरोधक में था. त्या विरोधकांनी जितके अडथळे आणता येतील तितके अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, असा तो एक क्षण होता. अच्छा, वो उसमें नाही, बाकी कुछ नहीं कि वो काही नाही. दहशत का माहौल और त्या आरोपात काही कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं. हितेंद्र ठाकूरांचा परिवार हायली क्वालिफाईड म्हणून ओळखला जातो. त्यांची मुलं, ते त्यांची पत्नी, ह्या सगळ्यांचं एक मोठं योगदान आहे. वसईतल्या ह्या संपूर्ण विकासाची गंगा जी आहे ह्याच्यात त्या परिवाराचं फार मोठं योगदान आहे. अच्छा, ऐसा काम जिसको आपने अप्पा को बोला और मिनटों में या घंटों में वो हो गया, ऐसा कोई काम आपको याद है? जरूर. जैसे हमारे परिसर में हमारी दफन भूमि है, वैसे ही हिंदू समाज की स्मशान भूमि है, एकदम दुरावस्था थी. अप्पा को मैंने कहा कि ये आपके प्रोग्राम में बैठता है कि मुझे मालूम नहीं, लेकिन आप यदि आप इच्छा है आप में तो ये काम हो सकता है. अप्पा ने इमीडिएट दूसरे दिन ही इंजीनियर को भेजा, सर्वे किया और काम शुरू हो गया. 15 दिन में काम हो गया. अप्पा के काम करने का तरीका जो है वो दूसरे किसके साथ मैं तुलना नहीं कर सकता हूँ. मैंने मेरे 50-60 साल के इस कार्यकाल में मैंने बहुत से नेता देखे और बहुत प्रामाणिक नेता. समाजवादी पार्टी में भी बहुत मेरे दोस्त थे, जनता दल में उस समय के आज भी वो. हाँ, उनको मैं कभी दोष नहीं दूंगा. उनके कृपा से ही मेरा परिचय समाज में होता गया. और बाद में आज मैं जो कुछ हूँ एक कार्यकर्ता के रूप में, एक काम करने के, कौन सा भी काम, विकास काम मेरे पास आए दूसरे दिन इमीडिएट, और अप्पा को फ़ोन किया और अप्पा ने फ़ोन नहीं उठाया, ऐसा कभी हुआ नहीं. अच्छा. हाँ, ये अप्पा का काम करने का एक तरीका जो है आमच्या समाजावर त्यांची ही मोहिनी आहे. याचे त्यांची कार्यशैली, त्यांची एक प्रभावी कार्यशैली त्याला कारण आहे. आणि म्हणून मी सांगेन की अप्पा एक व्यक्ती पक्ष चालवत नाही, सामूहिक नेतृत्व त्यांनी निर्माण केलं, नेतृत्वाची एक मजबूत फळी निर्माण केली. आणि कुठल्याही नेत्याला भेटा अप्पा इतकंच ते काम तितकेच तडफेने करून दाखवतात. हा जो काही काम करण्याची जी पद्धत आहे, एक नवा इतिहास घडतोय वसईमध्ये. अच्छा, कभी कभार ये होता है वो कड़क बोलते हैं. नहीं, क्या ये कड़क बोलने का, बहुत लोग बोलते हैं कि नहीं वो इस तरह से भाषा का प्रयोग कर देते, कभी वो डर लगता है मिलने. अप्पा कडक बोलतात हा अनुभव तुम्हाला एक सांगतो. महापालिकेचे अधिकारी लोकांची कामं करत नाहीत, उद्धटपणे उत्तर देतात, अशा तक्रारी जेव्हा वारंवार येत गेल्या तेव्हा एका सभेमध्ये अप्पाने सांगितलं, जनतेच्या तक्रारी जर शांतपणे ऐकून घेऊन त्याचं ताबडतोब जर उत्तर जर दिलं नाही तर तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन मी, ही अप्पाने दिलेली धमकी होती, पण ती जनतेच्या हिताकरता होती. पण त्यावेळेला अप्पांच्या धमकीचं सगळ्या समाजाने कौतुक केलं की हे त्यांना असं इंजेक्शन देणं आवश्यक होतं, असं त्याने हे केलं. फक्त विरोधक जे होते त्यांनी नेमके अप्पांची त्या धमकीत अप्पांमध्ये त्यांना गुंड दिसला.
लोकांना हा गुंड हवा होता अशा पद्धतीचा की जर अत्यंत कर्मठपणे चुकीच्या पद्धतीने जनतेबरोबर जर अधिकारी वागत असतील तर त्यांचे कान टोचणारा नेता सुद्धा हवा आहे. आपको पसंद आता है? बिलकुल पसंत आहे. मला तर अप्पांचं ह्या स्वभावाचे जे विविध पैलू आहेत हे मला अत्यंत आवडतात. आणि त्याही पलीकडे अप्पांचं दुसरंही योगदान मी तुमच्यासमोर मांडतो की महाराष्ट्रात जो काही अनेक जे काही सत्तापालट झाला, हाँ, सब में वो योगदान रहता है उनका. हां, तर त्याच्यात अप्पांचे 3 आमदारांचं बळ विधानसभेत आहे. ह्या 3 आमदाराला कधी नव्हतं इतकं महत्त्व ह्या वेळेला आलं. पण अप्पा समोर त्यांनी मागितलं असतं तर उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांना दिलं असतं पाठिंब्याच्या बदल्यात. अप्पाने कुठल्याही पदाची लालसा धरली नाही. अप्पाने अगोदरच्या शासनकर्त्यांनी जी काही रखडून ठेवली जी कामं होती महापालिकेची, तो निधी रखडून ठेवला होता. आपण सांगितलं वसईची माझी बांधिलकी वसईच्या समस्याची, वसईच्या समस्या ज्या रखडून ठेवलेल्या आहेत त्या निधी तो तुम्ही मोकळा करा. माझा पाठिंबा त्यासाठी असेल. आणि आता जी विकास कामं होतात तो मोकळा केलेला निधी हा वसईच्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि सगळी कामं फटाफट होऊ लागली. लेकिन हर बार इलेक्शन में लोग कहते हैं ये कांग्रेस के भी हैं, ये राष्ट्रवादी के भी हैं, ये बीजेपी के भी हैं और ये शिवसेना के भी हैं, क्योंकि महाविकास आघाड़ी के टाइम पे वो सरकार, तो ये सबके हैं. तो एक निश्चित विचारधारा नहीं है, ऐसा जो वातावरण है. अप्पांना बदनाम करायचं असं निरनिराळे सोंग पांघरले जातात. देशात जातीय जेव्हा दंगे वगैरे झाले 1992-93 हां. 93 पण वसई शांत होती. ह्याला कारण असं होतं वसईत जो पूर्व परंपरेने चालत आलेला जो स्नेहभाव आहे सगळ्या समाजामध्ये, एक मैत्रीचं वातावरण आहे, ते अप्पाने जपलं. अप्पाने वसईत जी काही शांतीचा माहोल जो आहे ह्याचं जास्त श्रेय अप्पांना द्यावं लागेल. सर्व धर्म समभाव, सर्व धर्मामध्ये त्यांचे आमचे बिशप आहेत, आमचे फादर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची मैत्री आहे. जसे ब्राह्मण समाजातले नेते आहेत त्यांच्याबरोबर मैत्री आहे, मुस्लिम समाजांचे नेते आहेत, धार्मिक नेते आहेत, त्यांच्याशी मैत्री आहे. सगळ्याबरोबर संबंध निर्माण करणं आणि ते जपणं ह्याला अप्पाने सतत प्राधान्य दिलेलं आहे. तो ये एक निश्चित जाति धर्म नाही, कधीच नाही. तो ये किसी निश्चित सरकार के साथ में रहना ये भी निश्चित कभी रहा नहीं. पण इसीलिए नाही, सरकारच्या बरोबर ते जे राहिले त्यांच्या पुढे अनेक अशी आमिष होती. अप्पाने त्याची पर्वा केली नाही आणि म्हणूनच अप्पाने कधी ईडी आणि CBIची पण भीती मनात बाळगली नाही. अप्पाला ह्या भीती, काही लोक जे नेते जे पक्ष फोडून गेले ते ईडीच्या धमक्यामुळे गेले. अप्पाला ही भीती कधीच, इतका हा नेता प्रामाणिक आहे. बरोबर. उच्च कोटीचा प्रामाणिकपणा, जनतेबरोबर असलेली बांधिलकी, त्यांचे लगाव जो आहे तो जनतेच्या हृदयाशी आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक समाजाला हा आपला नेता वाटतो. हे दुसऱ्या कुठल्याही नेत्याच्या वाट्याला आलेलं नाही, इतकं निर्भीड प्रेम. आणि आता भविष्यात सुद्धा आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे हे आमचे जे समाज बांधव आहेत, जे गावागावात पसरले, हे निर्भीड असं प्रेम त्यांच्यावर दाखवतात आणि त्यांच्याकरता परमेश्वराकडे प्रार्थना करतात, ह्यांना उदंड आयुष्य दे, वसईचं नेतृत्व करण्याची ताकद सतत त्यांच्याकडे दे आणि त्यांना आरोग्य दे. ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. थैंक यू वेरी मच. नमस्कार. ये वो नेता जिन्होंने 1985 से 90 के समय लगभग कट्टर विरोधक के रूप में अपनी छवि बनाई, लेकिन साहित्यकार रहे, लेखक रहे, और लेखक हमेशा गंभीरतापूर्वक बात कहता है. वो हवा में बात नहीं करता, वो ज़मीन पर क्या है उसे देखता है, समझता है, उसे लिखता है. कई सारी किताबें भी लिखी हैं, लोग आज पढ़ते हैं उनको. ऐसे साहित्यकार की तरफ से अगर एक नेता के प्रति इस तरह की भावना सामने आ रही तो निश्चित रूप से कुछ ना कुछ है. 3 अक्टूबर को उनका बर्थडे है, जन्मदिन है हितेंद्र ठाकुर उर्फ अप्पा का. अब देखना ये होगा कि उस दिन क्या होता है और जिस तरीके का ये वातावरण है इस पूरे इंटरव्यू के बाद आपकी क्या मन में है उनके प्रति, कमेंट बॉक्स में जरूर बताइए ताकि मालूम पड़े कि और भी हकीकत क्या कुछ है. आज के लिए इतना ही, धन्यवाद.